नमस्कार मंडळी, सर्वांना ठाऊक आहे की काल अजितदादा पवार साहेब यांचं निधन झालंय आणि ही जेव्हा बातमी आपल्याला सर्वांना कळली त्यावेळेस आपण सर्वजण शॉक झालो। अतिशय हुशार, चांगला आणि प्रशासनावरती पकड असलेला हा नेता, हा व्यक्ती आपल्यात नाहीये। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आहे। आपल्या सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि दादांचे विचार हे कायम आपल्या सोबत असणार आहे, कारण असा व्यक्ती पुन्हा होणे नाही हे सर्वांना ठाऊक आहे। तर आज 11, 11:30, 12च्या दरम्यान अंत्यविधी पूर्ण होणार आणि अतिशय वाईट पद्धतीने हे सगळं काही घडलंय। असं घडलंय हे आजही आपल्याला कळत नाही किंवा वाटत नाही, कारण असा व्यक्ती हा अचानक आपल्यातून जाणं हे खूप वाईट आणि दुर्दैवी घटना आहे। आणि या दादांच्या जाण्यानं आपल्याला त्यांची जागा ही कायमची तशीच राहणार हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे। तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, दादांचं असं झालंय, मग आपल्या वितरणावरती काही परिणाम होणार का? तर याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय। अद्याप तरी कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाला, म्हणजे जे काही DBT पोर्टलवरती काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना या संदर्भात कोणत्या प्रकारच्या सूचना नाही आहेत। आपण माहिती घेतली असता दिवसभरामध्ये आम्ही वितरण करतोय असं त्यांच्याकडून माहिती मिळाली, पण जर समजा प्रशासनाच्या लेवलला, शासनाच्या लेवलला जर काही बदल झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती दिली जाणार। त्याचबरोबर वितरण सुरू झाल्यानंतर किंवा वितरण सुरू होणार असेल तर तेव्हा आपल्या पोर्टलवरती त्या संदर्भात जी नोटीस आले, नोटिफिकेशन ही काढली जाणार आणि वितरण तुमच्या खात्यामध्ये सुरू होणार। लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, वितरण आमचं लेट जाणार का, आम्हाला हप्ता लेट जाणार का? तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की वितरणासंदर्भात, वितरण लेट करण्यासंदर्भात कोणत्या प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना नाही आहे। आता सध्या स्थितीला सर्व अस्तव्यस्त आहे। सर्व अधिकारी किंवा सर्व कर्मचारी हे वेगळ्या मूडमध्ये आहेत। त्यांना काम करण्यास इंटरेस्ट नाही आहे, कारण त्यांच्यावरती पकड असलेला, त्यांना नेहमी सांभाळणारा किंवा त्यांना गायडन्स करणारा आणि त्यांच्यावरती देखरेख ठेवणारा त्यांचा हक्काचा व्यक्ती आज नाही आहे। त्यामुळे सर्व प्रशासन, सर्व शासकीय जे काही स्थळ आहेत, सर्व अधिकारी, कर्मचारी, नेते मंडळी, मंत्री हे सर्व डिस्टर्ब झालेले आहेत। त्यामुळे वितरणाच्या संदर्भात सुद्धा अद्याप प्रॉपर असं निर्णय निघत नाही आहे, परंतु वितरण पुढे जाणार का किंवा वितरण होणार नाही या संदर्भात सुद्धा तिथे कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाही आहे। त्यांच्याकडून कळलं किंवा दिवसभरामध्ये वितरणाचे आम्ही प्रोसेस करतोय, काळजी करू नका, परंतु जोपर्यंत आम्हाला वरून फायनल डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही। ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस आम्ही वेबसाईटवरती अपडेट देऊ, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आहे। ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस नक्की व्हिडिओ टाकले जाणार। जाता जाता आपल्या चॅनलच्या वतीने, आपल्या सबस्क्रायबर सदस्यांच्या वतीने, आपल्या सर्व सोशल मीडियाच्या कुटुंबाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतोय। असा व्यक्ती पुन्हा होणार नाहीये आणि हा व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहणार आहे, कारण त्यांचे विचार, त्यांची पकड आणि त्यांचं जे काही राजकीय क्षेत्रामध्ये हसत हसत राजकारण करणं हे पुन्हा आपल्याला लाभणार नाहीये। म्हणून व्हिडिओच्या शेवटी एक विनंती असेल की दादांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने श्रद्धांजली वाहायची, म्हणून सर्वांनी, जे काही लोक ही व्हिडिओ बघतील त्यांनी कृपा करून एक हात जोडून विनंती असेल की दादांना श्रद्धांजली वाहायची। चला भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।